नमस्कार. आज आपण एका अशा माणसाची गोष्ट पाहणार आहोत ज्याने आपल्या पराक्रमाने ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः हादरवून सोडलं होतं. विचार करा, 1845 मध्ये शिरडोण गावात जन्मलेला एक साधा कारकून ते थेट भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांचा हा थक्क करणारा प्रवास आज आपण डिकोड करणार आहोत. एका सामान्य माणसाने अन्यायाविरुद्ध इतका मोठा लढा कसा उभा केला हे पाहणं खरंच अंगावर काटा आणणार आहे. चला तर मग सुरू करूया. आजचा हा विषय आपण मुख्यत्वे 4 टप्प्यांत समजून घेणार आहोत. क्रांतीची ठिणगी कशी पडली, 1879चा तो ऐतिहासिक सशस्त्र उठाव, ब्रिटिशांची भयानक दडपशाही आणि शेवटी त्यांचा चिरंतन ऐतिहासिक वारसा. तर भाग पहिला, क्रांतीची ठिणगी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही क्रांतीची ठिणगी नेमकी पडली कशी? तर हे पहा, एका बाजूला फडके हे मिलिटरी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये तब्बल 15 वर्ष एक अतिशय प्रामाणिक आणि आज्ञाधारक कारकून म्हणून काम करत होते. पण खरी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांच्या आजारी मृत्यूशय्येवर असलेल्या आईला भेटण्यासाठी आणि दुर्दैवाने नंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठीही ब्रिटिशांनी त्यांना साधी सुट्टी नाकारली. विचार करा, त्या अमानवीय वागणुकीचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. प्रशासनावरचा त्यांचा उरलासुरला विश्वास पार उडून गेला आणि तिथूनच ब्रिटिशांविरुद्ध एका तीव्र संतापाची लाट त्यांच्या मनात उसळली. पण नुसता संताप असून चालत नाही, बरोबर? त्याला एका योग्य दिशेची गरज असते आणि ती दिशा त्यांना मिळाली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या व्याख्यानांमधून. ब्रिटिशांकडून भारताचं कसं भयानक आर्थिक शोषण सुरू आहे याची सैद्धांतिक जाण त्यांना यातून आली. आणि नुसते विचार नाही, तर आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या तालमीत त्यांनी कुस्ती आणि शस्त्रविद्येचे धडे गिरवले. म्हणजे पहा, एका बाजूला बौद्धिक जागृती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कृती, या दोन गोष्टींची ही एकदम अचूक सांगड होती. यानंतर येतो आपला भाग 2, 1879चा सशस्त्र उठाव. आता घटनाक्रम कसा वेगाने बदलत गेला ते पाहूया. 1876-77च्या काळात भयंकर असा दख्खनचा दुष्काळ पडला होता आणि ब्रिटिशांचं त्याकडे असलेलं संवेदनहीन दुर्लक्ष हे या उठावाचं तात्कालिक कारण ठरलं. या भयानक परिस्थितीने फडके इतके व्यथित झाले की त्यांनी चक्क 1879मध्ये शंभू महादेव मंदिरात थेट भारतीय प्रजासत्ताक स्थापन करण्याची शपथ घेतली. होय, प्रजासत्ताक. आणि क्रांतीसाठी जो निधी लागतो ना, त्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 1879मध्ये धामरी गावात पहिला मोठा धोरणात्मक छापा टाकला. त्यानंतर वाल्हे, जेजुरी, सोनापूर इथेही त्यांनी ही मोहीम धडाक्याने पुढे नेली. इथे फडक्यांचं एक वेगळेपण दिसून येतं. सुशिक्षित वर्ग काही प्रत्यक्ष शस्त्र हाती घेऊन लढणार नाही हे त्यांनी अगदी अचूक ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं? अतिशय हुशारीने रामोशी, कोळी, भिल्ल आणि धनगर यांसारख्या लढाऊ समाजांना एकत्र केलं. त्यांनी एक गुप्त बंडखोर सेनाच तयार केली. आणि या सेनेचं मुख्य टार्गेट कोण होतं? तर स्थानिक सावकार. विशेषतः जे गुजर आणि मारवाडी सावकार स्थानिक शेतकऱ्यांचं अतोनात शोषण करत होते ना, त्यांच्यावर छापे टाकून क्रांतीसाठी रसद गोळा करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या सेनेने केलं. आता साहजिकच आहे, एवढा मोठा लढा काही एकट्या माणसाच्या जीवावर उभा राहू शकत नाही. त्यासाठी त्यांना खंबीर साथीदार मिळाले. दौलतराव रामोशी हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे लष्करी कमांडर होते, ज्यांनी अनेक छाप्यांचं यशस्वी नेतृत्व केलं आणि दुर्दैवाने पुढे मल्हारगड इथे ते मारले गेले. गोविंदराव दौरे हे या गुप्त मोहिमेतले आणखी एक हुकमी एक्का होते. तर गोपाळ मोरेश्वर साठे या तरुणाने फडक्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यात अगदी मोलाची कामगिरी बजावली. या विश्वासू साथीदारांशिवाय हे क्रांतीचं स्वप्न पूर्ण होणं खरंच कठीण होतं. पुढे वळूया भाग 3 कडे, ब्रिटिशांची दडपशाही. आता ही माहिती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फडके यांच्या या सततच्या कारवायांमुळे ब्रिटिश सरकार इतकं हादरून गेलं होतं की त्यांनी फडके यांना जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्याला चक्क 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. 1879च्या काळात 5,000 रुपये म्हणजे आजच्या काळातली किती मोठी रक्कम असेल याचा फक्त विचार करा. पण यावर फडक्यांनी काय केलं असेल? त्यांनी अत्यंत धाडसाने थेट एक प्रति जाहीरनामाच काढला आणि मुंबईच्या गव्हर्नरचं शिर कापून आणणाऱ्याला त्याहूनही मोठं बक्षीस देण्याची घोषणा करून टाकली. हा ब्रिटिशांना दिलेला थेट आणि सडेतोड इशारा होता. क्या बात है. पण शेवटी एका दुर्दैवी विश्वासघाताचा फटका त्यांना बसलाच. 23 जुलै 1879 रोजी पंढरपूरला जात असताना मेजर डॅनियलने त्यांना कर्नाटकातील देवरनावळगी इथल्या एका बौद्ध विहारात पकडलं. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालला, ज्यात सार्वजनिक काका यांनी त्यांचं न्यायालयात खंबीरपणे रक्षण केलं आणि न्यायमूर्ती रानडे यांनी कायदेशीर मार्गदर्शन दिलं. मात्र त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि थेट येमेनमधील एडनच्या अतिशय भयानक तुरुंगात त्यांची रवानगी झाली. 1880मध्ये त्यांनी तिथूनही पळून जाण्याचा एक धाडसी प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो फसला.
आणि शेवटी तुरुंगातल्या अमानुष परिस्थितीचा निषेध करण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण पुकारलं आणि 17 फेब्रुवारी 1883 रोजी या महान क्रांतिकारकाने देशासाठी आपला सर्वोच्च त्याग केला. आणि आता शेवटचा भाग 4, चिरंतन ऐतिहासिक वारसा. आता बऱ्याच जणांना वाटतं की फडके म्हणजे फक्त सशस्त्र उठाव, पण तसं नाहीये. त्यांची दूरदृष्टी खूप मोठी होती. त्यांना समाज बांधणीचं महत्त्व अचूक समजलं होतं. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पहा, 1874 मध्ये त्यांनी लक्ष्मण इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे यांच्यासोबत पुण्यात ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली. तसंच शिक्षणातून तरुण पिढीत राष्ट्रवादी मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची सुद्धा सहस्थापना केली, जी आज आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी किंवा MES म्हणून ओळखतो. वैचारिक पातळीवरही ते किती प्रगल्भ होते हे यावरून दिसतं. ब्रिटिशांकडून भारताचं कसं आर्थिक शोषण होत आहे यावर प्रकाश टाकणारा एक अतिशय सविस्तर आणि प्रखर असा जाहीरनामा त्यांनी लिहिला होता. आणि विशेष म्हणजे तो पुण्याच्या भिंतींवर लावला गेला होता. ब्रिटिश राजवटीला एकदम नियोजनबद्ध पद्धतीनं कसं उलथून टाकता येईल याची रूपरेषा देणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. आणि तुम्हाला माहितीये का, त्यांच्या या सशस्त्र क्रांतीचे पडसाद फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात उमटले होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची जी आनंद मठ ही अतिशय प्रसिद्ध बंगाली कादंबरी आहे ना, त्या कादंबरीने फडके यांच्याच या सशस्त्र उठावातून खूप मोठी प्रेरणा घेतल्याचं मानलं जातं. त्यांच्या या अतुलनीय साहसाने तत्कालीन साहित्यावर एवढा खोल प्रभाव टाकला की त्यांचा हा स्वातंत्र्यलढा एका महान साहित्यकृतीच्या माध्यमातून कायमचा अजरामर झाला. तर शेवटी हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की एका सामान्य कारकुनाचं वैयक्तिक दुःख भविष्यातल्या एका स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकाचा पाया कसा काय रचू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती व्यवस्थेतल्या अन्यायाला असं थेट आव्हान देते ना, तेव्हा ती एका अशा ऐतिहासिक क्रांतीची ठिणगी टाकते जिचा वारसा पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. मला खात्री आहे की वासुदेव बळवंत फडके यांच्या या जीवनपटातून मिळालेली ही प्रेरणा तुम्हाला इतिहासाकडे बघायचा एक नवीन दृष्टिकोन नक्कीच देईल. चला तर मग अशाच एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक विश्लेषणांसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.